नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी ईशा आपलं स्वागत करते. प्रेरणेचा शीतल वर्षाव, संघर्षातून यशाचा प्रकाश. 11 मे रोजी अमरावती प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन. जीवनातील संकटांवर मात करून यशाचे शिखर गाठवणाऱ्या व्यक्तिमत्वांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच एका विशेष प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन 11 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता अमरावती येथील सांस्कृतिक भवन हॉलमध्ये करण्यात आले आहे. दिवंगत अशोक गायगोले यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात दिशा इंटरनॅशनल आय बँक या उपक्रमाद्वारे यांच्या सामाजिक वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अमरावती मॅनेजमेंट असोसिएशन, विदर्भ महारोगी सेवा मंडळ तसेच विविध सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध उद्योजक आणि प्रेरणादायी वक्ते भावेश भाटिया यांचे मार्गदर्शन. दृष्टी गमावल्यानंतरही आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरांवर त्यांनी 350 कोटी रुपयांचा जागतिक स्तरावर व्यवसाय उभा केला. त्यांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश अंबानी परिवारापासून लंडनच्या राजवाड्यापर्यंत पोहोचवण्याची नोंद आहे. भावेश, तू असं काम कर की जगाने तुला पाहावे, या आईच्या शब्दांना प्रेरणा मानून त्यांनी संघर्षाचे यशातून रूपांतर केले. त्यांच्या अनुभवातून युवक, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना नव्या उमेदीची दिशा मिळणार आहे. आणि भाग्यवान व्हावं असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर मला असं वाटतं की हा संदेश आपल्या माध्यमातून युवकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी मुलांशी प्रभावी संवाद कसा साधावा, उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाली करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तसेच कठीण परिस्थितीतही मोठी झेप कशी घ्यावी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन आयोजकांनी स्थानिक प्रसार माध्यमांना केले आहे. त्याच्यातच ती ॲम्ब्युलन्स आपण त्यांना देतो. म्हणजे त्यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, काही डोनेशन कोणाकडून घेतलेलं नाही. हा झाला एक भाग. मग तो कार्यक्रम कधी करायचा तर त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा केलेला खूप आवडायचा, म्हणून 11 मे हा त्यांचा वाढदिवस. मग त्यानिमित्त एक उद्योजकही होते आणि उद्योजक असताना ते दरवेळेस प्रोत्साहन द्यायचे की नोकऱ्या नका करू, उद्योग करा, काही करा. मला लहानपणी तशीच सांगायचं, काही कर बेटा पण उद्योग करा. चांगलं लेख देऊन म्हणा किंवा चांगली माहिती देऊन तुमच्या माध्यमातून मॅक्झिमम लोक, मुलं, नवीन शिकणारे सगळे लोक येतील आणि याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. दिव्यांग सगळीकडेच असतात. सगळ्या दिव्यांगांना कुठे ना कुठे एक शोध चालू असतो प्रत्येकाचा की मला काहीतरी दिशा मिळायला पाहिजे. या माध्यमातून ती मिळणार. तसंच अशोक भाऊंचं जे एक स्वप्न होतं दिशा फाउंडेशनचं, ते पण एक उत्कृष्ट आणि एक चांगलं हे आहे. माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.